सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्समध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या नवीन मराठी शाळा आणि बालक मंदिरास आज 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने सातारमध्ये आज शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया ही शोभायात्रा. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या नवीन मराठी शाळा व बालक मंदिरास 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राजवाड्यापासून सुरू झालेली ही शोभायात्रा राजपथवरून शेटे चौकातून परत राजवाडा येथे आली. शोभायात्रेमध्ये बाल शिवाजी घोड्यावर स्वार होता, तर ट्रॅक्टरमध्ये भारत मातेच्या रूपात विद्यार्थिनी तर ऐतिहासिक पोशाखात विद्यार्थी नटून बसले होते. या प्रसंगी मुक्तागिरीशी बोलताना शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजमेंट काउन्सिलिंग मेंबर अमित कुलकर्णी म्हणाले की डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा आणि बालक मंदिर ह्याच्या आयुष्यातला एक संस्थेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 50 वर्ष पूर्ण होत आहेत. याचं औचित्य साधून शाळेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमांचाच एक भाग पुन्हा आधी शोभायात्रेचं आयोजन केलेलं होतं. या शोभायात्रेत संस्थेचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक सगळे काउन्सिल मेंबर्स, या ठिकाणचे सगळे माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी आणि सगळ्यात ज्यांचा अत्यंत उत्साहाने सहभाग होता अशा आत्ताचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, त्यांचे खरोखर मनोमन आभार मानावे जेवढे कमी आहेत. सगळ्यांच्या सहभागानं हा कार्यक्रम अत्यंत दिमागदार झाला. सर्व शाहूनगरवासियांचे आणि संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. या सर्व 50 वर्षाचा औचित्य साधून याचा समारोप ह्या ज्यावेळेला शैक्षणिक वर्ष संपेल त्यावेळेला मे एंड किंवा जूनच्या पहिल्या वर्षात घेणार आहे. या निमित्तानं शाळेने काही संकल्प घेतलेले सर्वांगीण आणि अत्युत्तम दर्जाचा विद्यार्थी घडवणं हे तर सातत्यानं शाळेचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. पण आगामी काही वर्षात शाळेसाठी स्वतःची चांगली भव्य वास्तू निर्माण करणं हा या निमित्तानं संकल्प डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षांनी 8 ऑगस्टला या ज्या सुरुवातीच्याच टप्प्यात जाहीर केला होता हा संकल्प परिपूर्ण करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नरत राहू. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा सातारा या ठिकाणी माझ्या शाळेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या रॅलीमध्ये जवळजवळ पालक, सगळे शिक्षक, नंतर सर्व विद्यार्थी आणि इतर माजी विद्यार्थी, संस्थेचे सगळे पदाधिकारी सर्वजण या रॅलीमध्ये आनंदानं सहभागी झालेले आहेत. रॅली अतिशय उत्तम झालेली आहे. एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचा हा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्त ही जी शोभायात्रा निघाली त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक वर्ग, परिषदेचे सदस्य यांचा उत्साही सहभाग होता. नागरिकांचा देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता आणि अतिशय दिमागदार पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे. धन्यवाद. आलवाडी बालक मंदिर आणि नवीन मराठी शाळेच्या सुवर्ण महोत्सव चालू आहे आणि या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही आज हा शोभायात्रेचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आम्हाला आजी माजी विद्यार्थी, आजी माजी शिक्षक, आजी माजी पालक आणि आमचे चालू असलेले पालक आणि आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा खूप सहकार्य केलेले आहे आणि अशा पद्धतीने या कार्यक्रमाचे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. निमित्त या शाळेने अतिशय छान उपक्रम घेतलेला आहे. हा शोभायात्रेमुळे पुन्हा राष्ट्रीय एकात्मता आपल्याला इथे दिसून येते. ज्यांनी या शाळेचा पाया घातला असे आपले लोकमान्य टिळक आणि त्यांनी त्या पुढे वारसा चालवला तसाच वारसाही ही मुलं पुढे चालवतील यात काहीच शंका नाही. आपल्या शाळेने ह्या केलेल्या या शोभायात्रेचं आयोजन अतिशय उत्तमरित्या पार पडलेलं आहे आणि बहुसंख्येने इथून विद्यार्थी आणि पालक सहभागी झालेले आहेत. इथून पुढे शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. संघाचा अध्यक्ष पुन्हा घेऊ का? नाही बोला. नवीन मराठी. नमस्कार, मी कॅप्टन विजयकुमार हनुमंत मोरे, पालक संघाचा अध्यक्ष नवीन मराठी शाळा. आज रौपमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेने सर्व शिक्षक व पालक आणि सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक भव्य रॅलीचं नियोजन केलं. त्याची सुरुवात साताऱ्याच्या गांधी मैदानापासून सुरुवात करून कमानी आहोत आणि परत पुन्हा गांधी चौकपर्यंत इथं आणलं. ह्यामध्ये सर्व शिक्षक लोकांनी, पालकांनी
आणि बाकीच्या सर्व नागरिकांनी खूप छान आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी पालक संघातर्फे सर्व नागरिकांचे आणि शिक्षक आणि पालकांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुधीर दत्तात्रय हराडे. माझा विद्यार्थी नवीन मराठी शाळेत शिकत आहे. हे वर्ष डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नवीन मराठी शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शाळेचा चढता क्रम आणि शाळेची भव्य दिव्य अशा पद्धतीची लोकप्रियता यामुळे शाळेचं नाव उंचावलेलं आहेच. आणि याला साजेसा मानाचा तुरा म्हणून यावर्षी सुवर्ण महोत्सवानिमित्त एक शोभायात्रा काढली. त्या शोभायात्रेमध्ये शाळेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, आजी माजी विद्यार्थी, त्याचप्रमाणे सर्व पालक, सर्व शिक्षक संघाचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी, माजी विद्यार्थी या सर्वांनी मोठ्या हिरिरीनं सहभाग घेऊन ही शोभायात्रा अतिशय सुंदररित्या पार केली. त्याबद्दल सर्व पालकांचे, प्रतिनिधींचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे आणि सातारवासियांचे शाहू नगरीच्या आणि पालक संघाच्या वतीनं धन्यवाद. एक माजी विद्यार्थी. नमस्कार, मी चार्टर्ड अकाउंटंट सारंग कोल्हापुरे. मी इथं शालेय समितीवर काम करतो आहे सध्या. नवीन मराठीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या निमित्तानं आपण एक शोभायात्रा आयोजित केलेली होती. या शोभायात्रेमध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी या सर्वांनी उत्साहानं जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल मी आमच्या कमिटीच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश बाबर, मी शिक्षक, नवीन मराठी शाळा सातारा. तर नवीन मराठी शाळेचं 50वं वर्ष सुवर्ण महोत्सवी असल्यामुळे तर आमच्या मनामध्ये संकल्पना आली, शाळेचे जे आपले जे वेगवेगळे जे प्रकल्प असतात ते समाजामध्ये आपण कसे रुजवावे किंवा विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या कशा गोष्टीची एक व्हॅल्यू जी क्रिएट करण्यासाठी आणि समाजाचा एक चांगल्या पद्धतीने एक सहभाग शाळेमध्ये व्हावा आणि सर्वांगीण विद्यार्थ्याचा विकास व्हावा यासाठी भव्य रॅलीचं नियोजन केलं. आणि त्यासाठी सर्व पालक असतील, पालक प्रतिनिधी असतील, विद्यार्थी असतील, माजी विद्यार्थी असतील आणि शाळेचे सर्व कमिटीचे मेंबर असतील आणि सर्वांनी मिळून एक छानरित्या भव्यरित्या एक रॅलीला एक सुंदर असं रूप दिलं आणि एक अतिशय छान स्वरूपामध्ये ही रॅली पूर्ण झाली. थँक्यू. नमस्कार, मी भारत काशीनाथ जगताप, नवीन मराठी शाळा पालक शिक्षक संघाचा सदस्य. आज जे सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सातारवासियातील सर्व आजी माजी विद्यार्थी, सर्वच नवीन मराठी शाळेला मदत करणारे सर्व हितचिंतक यांनी जो रॅलीमध्ये सहभाग दाखवला आणि शाळा गेले वर्षभर जो उपक्रम राबवत आहे त्यांना जे सहकार्य करत आहे त्याबद्दल मी प्रत्येकांचे मनापासून आभार मानतो. आणि या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल सर्व सातारवासियांचे आणि या शिवजयंतीनिमित्त सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची या की सर नमस्कार, सुयश डुणावत, शाळेचा माजी विद्यार्थीच आहे. शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली म्हणजे लहानाचं मोठं केलं. ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं असतं ते 1ली ते 4थीचं शिक्षण आणि हे नवीन मराठी शाळेनं आम्हाला सगळ्यांना दिलं. ह्याच्यामुळे आज आम्ही मोठे जे घडलेलो आहोत ते नवीन मराठी शाळेमुळंच आहोत. आणि शाळेची अशीच रॅली 50 नाही 75 वर्ष पूर्ण हो, 100 वर्ष पूर्ण हो. आमचा माजी विद्यार्थ्यांचा कायम सपोर्ट असेल, आम्ही कायम सहकार्य करू हे नक्की आणि आमचं योगदान राहील. आणि काही मत असेल तर शाळेने आम्हाला कळवावं आणि बाकी जे काही या शाळेचे माजी विद्यार्थी असतील त्या सगळ्यांनी याच्यात थोडासा सहभाग लागावा की शाळा आपली मोठी व्हावी आणि कुठेतरी आपल्या नवीन मराठी शाळेचं नाव मोठं व्हावं आणि आपण हातभार लावतो तर नक्कीच मोठं होईल. थँक्यू.